भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने. डगी येथील शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्या, प्रल्हाद पडुल यांची मागणी. जातीनिहाय जनगणना व्हावी व जालना तालुक्यातील ढगी बोरगाव येथील आदिवासी समाजातील लोकांना वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा व शेतकऱ्यांवर वीज चोरीचा दाखल गुन्हा परत घेण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने आज जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद पडुल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करण्यात येऊन महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जोरदार चांगले यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद 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 जिंदाबाद। जुर्म की टक्कर में जुर्म की टक्कर में लाल बहुचाचा देशव्यापी आंदोलन जातीय निहाय जनगणना यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। पण हे आंदोलन करत असताना जातीय जनगणनेमध्ये 1930 पासून जी जनगणना इंग्रजाच्या काळापासून चालत आहे ती जनगणना येत्या BJP सरकारने रोखून धरलेली आहे आणि ही जनगणना रोखल्यामुळे आम्ही जे राष्ट्रीय जनगणना जनजातीय जनगणना करण्यासाठी जी मागणी घेऊन कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहे ती जनगणना अंमलात आणावी आणि 50% आरक्षण नोकरीहून उठवावे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे। पण हे करत असताना आमच्या आदिवासी समाजावर लाईटचे कोटेशन भरून 1.5 लाख रुपये घेऊन त्यांचा DP आणि तार उतरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। कारण की हा MSCBचा भ्रष्टाचार उघड येऊ नये म्हणून या इंजिनियर अभियंत्यांनी DP गायब करून यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्याचे हिडो पुरावे आमच्याकडे असताना या अगोदर ॲडिशनल कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो